राज्यमार्ग 81 वरील बापगाव आमने पडघा मार्ग खड्ड्यात, ग्रामस्थांनी पुकारला एल्गार. आता उपोषण. खड्डे पडण्यास जबाबदार असणाऱ्या उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता यांच्या विरोधात जन आंदोलन. भिवंडी तालुक्यातील बापगाव आमने पडघा राज्य मार्ग क्रमांक 81 वरील रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत खराब झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालक, शालेय विद्यार्थी, वृद्ध, अपंग आणि ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकी स्वार तसेच चारचाकी वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वारंवार करूनही प्रश्न सुटत नसल्याने आता ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. राज्य मार्ग 81 वरील खड्डे तातडीने बुजवावेत आणि रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, या मागणीसाठी जयंत दळवी हे उपोषणाला बसले आहेत. कॉम्रेड रमेश गायकवाड, डॉक्टर घनश्याम पाटील, विजय पाटील, विश्वपाल केने, राजेश पाटील, मनोहर केणे, सुभाष दळवी, विजय काकडे, संदीप जाधव आणि या मार्गावरील येणाऱ्या गावातील ग्रामस्थांच्या या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. राज्य मार्ग 81 वरील खड्ड्यांचा हा प्रश्न प्रशासन कधी सोडवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या ठिकाणी आज आपण या आंदोलनाच्या निमित्ताने या ठिकाणी मीडिया म्हणून भेट दिली, त्याबद्दल सर्वप्रथम आपला आभार व्यक्त करतो. हा जो कल्याण पडघा राज्य महामार्ग आहे, या राज्य महामार्गावरती गेल्या 5 ते 10 वर्षापासून सातत्याने खड्डे पडतायत, मोठमोठे खड्डे पडतायत, प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. आपण बघत असाल की आमने पडघा या परिसरामध्ये सर्वात जास्त लॉजिस्टिक हबच्या वेअरहाऊसच्या कंपन्या असल्यामुळे सकाळचं 9 वाजताचा टायमिंग आणि संध्याकाळचं 6 ते 7 जे जो पीक आवर आपण म्हणतो, त्या पीक आवर मध्ये एवढी प्रचंड वाहतूक कोंडी असते की सामान्य माणूस किंवा रुग्णालयात जाणारा एखादा पेशंट किंवा एखादी अँब्युलन्स, इमर्जन्सी सेवा देणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्यातला कुठलाही घटक वेळेवर पोहोचू शकत नाही, अशी अवस्था या रस्त्यामुळे झालेली आहे. अनेक वर्ष या रस्त्याच्या बाबतीमध्ये आंदोलनं झालेली आहेत. अधिकारी येतात, पाहणी करतात, निघून जातात, काहीतरी थातूर मातर एक काम करतात. आणि मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये अधिकारी आणि कंत्राटदार या दोघांचं संगनमत आहे आणि या दोघांच्या संगनमताने फक्त पैसे खाण्यासाठी फक्त तात्पुरती मलमपट्टी केली जाते. नागरिकांना अक्षरशः त्रास आहे. आता तुम्ही स्वतः बघितलं असेल येताना अक्षरशः गाड्या आपल्या पाठीमागे जो खड्डा आहे त्या पाठीमागच्या खड्ड्यामध्ये अक्षरशः 2 गाड्या पलटी झालेल्या आहेत आणि अक्षरशः लोकांची जी येण्या जाण्याची गैरसोय होते, या गैरसोयीबद्दल शासन अतिशय निष्क्रियपणे आणि निर्दयीपणे वागत आहे. शासनाला कुठल्याही प्रकारचं या रस्त्याशी पडलेलं नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा संबंधित खात्याचे मंत्री असतील, या सगळ्यांनाही कुठल्याही प्रकारचं घेणं देणं ह्या रस्त्याच्या बाबतीत नाहीये. ते मिटिंगला कशाला काय ना काय अडचणी येतात, हा रस्ता आम्हाला झालाच पाहिजे ना, एवढंच रस्ता झाला पाहिजे. खड्डे पडल्यात, पडगा ते बापगाव रोड हा किती खराब झालेला आहे, पालण्यासारखी होतो. बरोबर वाया आहे, त्यांना पण जायला लागतो, तकलीफ होतो सगळ्यांना जायला. रोजचा रस्ता आहे आमचा जायचा, अशी गाडी होतो. माझं नाव कॉम्रेड रमेश गायकवाड, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं मी काम करतो मुरबाडमध्ये. आणि या रस्त्यातून येत असताना मी आणि माझे मित्र आम्ही दोघेजण बाईकवरून पडल्यानंतर आमच्या गोष्ट लक्षात आली की आम्हाला जर इतका त्रास होतो तर सामान्य माणसाला किती त्रास होत असेल. तर सामान्य माणसाची, या परिसरातल्या सामान्य लोकांची व्यथा ही शासनाकडे मांडावी म्हणून आम्ही तात्काळ आम्ही पत्रव्यवहार केला. एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला पत्र लिहिलं, अधीक्षक अभियंत्यांना पत्र लिहिलं, महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला पत्र लिहिलं, शिवेंद्रराजे भोसले यांनाही पत्र दिलं आणि सचिवांना प्रत्यक्षात भेटलो मी. सचिवांनी मला सांगितलं की त्यांना फोटो दाखवले सगळे की अशी दयनीय अवस्था आहे, लोक रोज हाल भोगतात. या रस्त्याला प्रवास करणारे त्रस्त प्रवासी, वयोवृद्ध, आमचे माता पिता, शाळा कॉलेज जाणारी मुलं, आमच्या महिला, या सर्वांना त्रास भोगावा लागतो. तर प्रत्यक्षात लोक कोणी काही बोलत नाही, त्यांच्यामध्ये अगोरी उदासीनता आहे
ही उदासीनता आणि निष्क्रियतेच्या विरोधामध्ये आम्ही शासनाला पत्रव्यवहार करून कळवलं की आपण तात्काळ हे या रस्त्यावर पडलेले खड्डे डांबराने तात्काळ ते बुजवा आणि या गेल्या 3 वर्षामध्ये जो काही खर्च केला आपण, जो काही थातुरमातुर खर्च केला त्याचा आम्हाला हिशोब द्या, त्याची सत्य माहिती द्या. नंतर ज्यांनी या अपघातात जी लोक जखमी झालेत, जे मरण पावले, त्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या, अशा आम्ही सरकारकडे मागण्या केली. आणि म्हणून सरकार लक्ष देत नाही म्हणून आम्ही हा उपोषणाचं ते शेवटचं आम्ही हत्यार नाव श्री जयवंत दिनकर दळवी. या रस्त्याबद्दल मी गेली 2 वर्षापासून आमच्या परिसरातील जेवढे 4-5 गावचे सरपंच किंवा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, माननीय आमदार साहेब, काही लोकांना याच्याबद्दल मी तक्रार केली असेल. रोड बद्दल कुणी याच्यावरती लक्ष दिलेलं नाही आजपर्यंत. जो रस्ता आहे त्याच स्वरूपात आहे, बरोबर. आणि हे जे खड्डे पडल्यात, ज्या बिल्डरला काम दिलेलं आहे तो बिल्डर येतो आणि थोडाफार मागच्या वर्षी पडलेल्या खड्ड्यांवरतीच थोडासा डांबराचा माल टाकून सारवासारव करून निघून जातो, बरोबर. रस्ते पुन्हा तसेच्या तसेच होतात. त्याच्यामुळे या वर्षी जो आत्ताचा जो रस्त्याची खराबी आहे, नादुरुस्ती आहे, म्हणून आम्ही लक्ष घालून याच्याबद्दल उपोषणाचा कार्यक्रम मंत्रालयात, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस स्टेशन सगळ्यांच्या याच्यामध्ये आम्ही दाखल केलेले आहेत, बरोबर. परंतु सध्याच्या परिस्थितीत 40-50 लोक उपस्थित आहेत, अजून काही मंडळी येण्याची बाकी आहे. माझं नाव महेंद्र सुरेश पाटील, उपसरपंच आमने. या उपोषणाला माझा मनापासून पाठिंबा आहे, 100% पाठिंबा मी देणार. आज जो उपोषण यांनी नेमला आहे त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे, पूर्ण गावकीचा पाठिंबा आहे. माझं इथे बाजूलाच PCA डॅम म्हणून गाव आहे आणि रोज या रस्त्याने मी प्रवास करतोय. एक 8 दिवसापूर्वी माझ्या गाडीला याच ठिकाणी अपघात झालेला होता. अचानक खड्ड्यामुळे समोरची गाडी थांबली आणि माझी गाडी मागून धडकली. असे अपघात या ठिकाणी रोज होत आहेत. कित्येक लोक जखमी झाली, कित्येक लोक मृत्यू पावली. परंतु या गेंड्याच्या कातडीच्या शासनाला अजूनपर्यंत जाग येत नाहीये. थातूर मातूर उत्तरं देऊन या रस्त्याला थुकपट्टी लावायची, अगदी डांबर न वापरता माती आणून टाकणं, असे प्रकार वारंवार झाले. कित्येक कोट्यावधी रुपये या ठिकाणी खर्च केले, परंतु ही रस्ता अजूनपर्यंत दुरुस्त नाही. आज तुम्ही या रस्त्याने आलेला असाल, बघितलं असेल किती खड्डे पडलेले आहेत. आणि या भागातील रोजचे जे नागरिक आहेत, विद्यार्थी आहेत, स्त्रिया आहेत, यांना इतका प्रचंड त्रास होतोय की त्यांना इतकं जगणं अक्षरशः नको झालंय. आमचे आमणे ग्रामस्थ शासनाला अजूनपर्यंत जाग आलेली नाही. म्हणून आम्ही शेवटचं असं म्हणून या ठिकाणी आज उपोषणाला बसलेलो आहोत. आणि हे जर उपोषणाची दखल जर घेतली नाही तर येत्या 10 दिवसात आम्ही प्रचंड मोठा रास्ता रोको या ठिकाणी करणार आहोत. शासनाने जो या भ्रष्टाचार, अगदी महाराष्ट्राला जी रस्त्यांच्या बाबतीत भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा राज्य महामार्ग 81, जो कल्याण ते पडगा आहे. अक्षरशः कोट्यावधी रुपये खर्च करून पण या रस्त्याची कुठल्याही प्रकारची व्यवस्थित देखभाल होत नाही. 10 दिवसांनी खड्डे आहेत तसे होतात. अगदी तुमच्या 2 मिनिटावरच्या हाकेच्या अंतर जर तुम्ही बघाल तर प्रचंड मोठा खड्डा आहे. आणि इथे रोज नागरिक, बाईकवाले, कारवाले अक्षरशः तिथे जीव घेणा प्रवास करत आहेत. दुसरा आमचा महत्वाचा मुद्दा असा आहे की बाजूला 75,000 कोटी बनवून तुम्ही समृद्धी महामार्ग बनवला, पण इथे जे रोजचे लोकल आमचे ग्रामस्थ प्रवास करतात त्या रस्त्याला तुम्ही दुरुस्ती करू शकत नाही का? म्हणजे आम्ही तुमच्या दृष्टीने माणसं नाही आहेत का? तुम्हाला नागपूरहून येण्यासाठी तुम्ही प्रचंड असा सुसज्ज असा रस्ता बनवला, पण आमचा रोजचा प्रवास करणारा इथला सर्वसामान्य नागरिक, त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायला वेळ नाहीये का? आमच्या किड्या मुंगीसारखी माणसं इथे मरतायत, त्याची तुम्ही दखल घेणार की नाही? हाच आमचा या ठिकाणी प्रश्न आहे.